खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रयत्नातून ही वास्तू उभा राहिली ते या गावचे सुपुत्र आदरणीय भीमरावभाऊ मोहिते, त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय रत्नमाला मोहिते, आणि या दोघांच्याही पोटाला अत्यंत कर्तबगार असा जन्माला आलेला हिरा जितेंद्र शेठ मोहिते. मी सुरुवातीलाच जितेंद्र मोहिते शेठ, त्यांचा परिवार, येदगावकर ग्रामस्थ, या शाळेचे सर्व माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, सध्या आता ज्ञानदानाचं काम घेणारे सर्व माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनी, यांच्या सगळ्यांच्या वतीनं व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं मी अंतःकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. लग्नाची एवढी व्यस्त वेळ असताना सुद्धा आपण या ठिकाणी आला, आणि म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढवत असताना या परिसरातली सर्व वडीलधारी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सर्व मान्यवर, या गावातील ज्यांनी खऱ्या अर्थाला ही ज्ञानदानाचं अत्यंत चांगलं व्यासपीठ धर्मराजेसारखं राज जी मंदिर आहे, ज्याचं आपण खूप सर्वजण भाविक आहोत, अशा पूज्य ठिकाणी सुरू झालेली शाळा आणि त्याच्या माध्यमातून निर्माण आपण केलेली गावकऱ्यांनी असलेली जुनी इमारत आणि त्या रोपट्याचा या ठिकाणी या अत्यंत प्रभावशाली अशा इमारतीमध्ये या ठिकाणी रूपांतर होतंय, याच्यासारखा आनंद तुमच्या माझ्या मनामध्ये दुसरा नाही. आणि म्हणून ज्याचा उल्लेख पंक्चर काढणाऱ्या सायकलच्या दुकानदारापासून आज अत्यंत चांगले व्यावसायिक म्हणून जितेंद्र शेठकडे पाहिलं जातं. मला चांगलं माहिती आहे, शाळा बांधून आई वडिलांचं नाव देणारी मुलं अलीकडच्या काळामध्ये फार पाहायला मिळत नाही. आमच्या क्षेत्रात पत्रकार महोदय सगळे उपस्थित आहेत. आमच्या क्षेत्रात विचार केला तर भैया उद्या वडिलाच्या विरोधात पोरगा, पोराच्या विरोधात सून, अशी सुद्धा परिस्थिती या राज्यामध्ये बघायला मिळते. वस्तुस्थिती ही निवडणुका लढवतात एकमेकाच्या विरोधात, आणि अशा परिस्थितीमध्ये मला खात्री आहे की ज्यावेळी शाळा बांधायला मी पुढाकार घेतोय, माझ्या आई वडिलांचं नाव द्या असं रयत शिक्षण संस्थेला ग्रामस्थांनी विनंती केली असेल. मला जितेंद्र शेठ एवढे याची चांगली कल्पना आहे की ज्यावेळी शाळा बांधायची निर्णय तुम्ही घेत होता तेव्हा माझ्या माहितीने ह्याच्यापेक्षा जास्तीची गर्दी असेल. शाळा सुरू होत असताना पूर्ण झाली पाहिजे म्हणून चिमुटा काढणारी काय गर्दी असेल. पूर्ण झाल्यानंतर लोकार्पणाची ज्या दिवशी वेळ येते त्यावेळीचा पण अनुभव तुम्ही पाहिला असेल. खरं तर हे सगळं बघायला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पासून पालकमंत्री चंद्रकांत दादा, जयकुमार गोरे की ज्यांच्याकडे ग्रामीण विकासचा खाता आहे, अशा सगळ्या मंत्री महोदयांनी यावं अशी या कुटुंबाचा आग्रह होता. आणि मी काल रात्रीपर्यंत या सगळ्यांच्या संपर्कात होतो. मी त्यांच्या वतीनं नम्रपूर्वक या ठिकाणी या परिवाराला त्यांच्याकडून भरभरून शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आले. ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी पालकमंत्री येतील, त्यांना अपेक्षा असणारे सगळे मंडळी या वास्तूला पाय लावून जातील अशा पद्धतीची मी या निमित्तानं खात्री देतो. उद्याच्या काळामध्ये या शाळेने इथं ॲडव्होकेट गौतमजी रसाळ साहेब आहेत, त्यांनी मंत्रालयामध्ये काम केलं. अशा असंख्य कुटुंबातली शेतकऱ्यांची पोरं या शाळेने घडवली. प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावाजलेलं खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत आणि योग्य पद्धतीला पाठराखण करणारं गाव म्हणून येदगाव ओळखलं जातं. आणि अलीकडच्या काळामध्ये पाणी आल्यानंतर या गावाचा झपाट्याने प्रगती होताना आपण सर्वजण पाहतो. ही शाळा ज्यावेळी उभं राहिली त्यावेळी या गावामध्ये दिवाबत्ती गोळा करून लावणारी जी काही या गावाची प्रमुख मंडळी असतील त्यांनी पूर्वी कुणाच्या रानात जायचं, कुणाला बाबळ दिसू, कुणाला नीम दिसू, त्याला चुना मारायचा, अशी शाळा झाली असेल माझ्या माहितीनं. आणि ज्याला चुना लावेल त्या शेतकऱ्यांनी ती रान झाड कापून द्यायचं आणि त्याच्या ह्याच्या तुळ्या करायच्या, मग कौलं टाकायची, मग ही इमारत उभा राहिली. ती इमारत त्या माणसाने त्यांच्या योगदानातून उभा राहिलेली इमारत आज जितेंद्र शेठच्या रूपानं याच मातीत जन्माला आलेला एक तरुण अत्यंत
चांगल्या पद्धतीची इमारत या ठिकाणी उभा केलेली आहे. मला खात्री आहे इथं उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी याच्यातून चांगलं या भारत देशाचे नागरिक घडतील अशा पद्धतीची माझ्या मनामध्ये शंका नाही. मी मनापासून या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अशीच सेवा घडो अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो आणि रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि आता नंतर बोलकी इमारत दिसत आहे, पण त्या इमारतीला बांधणारा माणूस देखील बोलण्यासाठी उत्सुक आहे. जितेंद्रजी मोहिते यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. आणि मला वाटतं ते व्यक्त किती होणार आहेत यापेक्षा ह्या माणसासाठी किती जोरदार आपल्यातून समाजाप्रती टाळी वाजते खूप महत्वाचं आहे. नमस्कार. आज आपण माझ्या विनंतीला मान देऊन आज येदगाव नगरीतील सर्व ग्रामस्थ, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, वेळेअभावी मी सगळ्यांचं नाव घेत नाही कारण की बऱ्याच जणांना बोलायचं आहे. बऱ्याच जणांना बोलायचं असल्यामुळे मी काही जास्त नाव घेत नाही. तरी सन्माननीय मंच, बंधू भगिनी आणि माझ्या आणि गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित असलेले गावचे ग्रामस्थ, पंचक्रोशीतून आलेले सर्व मित्र परिवार, बंधू भगिनी आणि समोर बसलेले माझे चिमुकली बालमित्रांनो, मी आज इथं उभा आहे तो आज माझ्या जीवनातील अतिशय असा ऐतिहासिक क्षण आहे. ज्या मी मातीत घडलो, वाढलो, ज्या ह्या आपण बसलेल्या जागेवर ज्या प्रांगणात तुम्ही बसलाय तिथं मी लहानाचा मोठा झालो. याच गावात प्राथमिक शिक्षण झालं, याच गावात हायस्कूलपर्यंत शिक्षण झालं. पण काही आर्थिक परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण मला घेता येत नव्हतं. तर तुम्हाला असं वाटेल की ही प्रेरणा भेटली कुठून, तर ह्या प्रेरणामागचा उद्देश असा होता की ज्या गोष्टीमुळे मला आर्थिक नियोजनामुळे मला इथं शिक्षण घेता आलं नाही, तर ही वेळ कुठल्याही गावातील गोरगरीब, दलित इथं समाजाला येऊ नये. त्यामुळे एक कुठेतरी आपण खारीचा वाटा उचलावा या उद्देशानं मी या सगळ्या गोष्टीला तयार झालो. हे सगळं करत असताना जसं की माझ्या आईनं मला जन्म दिला, तशीच माझी दुसरी आई ही शाळा आहे. या शाळेत घडल्यामुळे आज बरेच आपल्या शाळेतील बरेच लोक वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या भागात कार्य करतात. तर जशी आपली आई असते तशी ही एक आई आहे. या उद्देशानं ती जशी आपली आई म्हातारी होती तशी या शाळेचा सुद्धा काही जीर्णोद्धार करण्याची वेळ आली. अशी गावकऱ्यांनी मला विनंती केली की तुम्ही हे काम करू शकता का. तर याच्यानंतर मी परिवारावर चर्चा केल्यानंतर या सगळ्या गोष्टीला माझ्या परिवाराने, माझ्या सौभाग्य पत्नी, आई वडील, माझे दाजी वगैरे सर्व जे कुटुंब आहे त्यांनी मला या सगळ्या गोष्टीला सांगितलं की हा चांगलं काम आहे, सत्कर्म आहे, तू कर. काही कारणास्तव या काम करत असताना थोडा विलंब झाला, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ही आज इमारत उभी राहिली. यामागे माझं एकट्याचं कष्ट नसून गावातील प्रत्येक नागरिकाचं, ज्यांनी आता मी जरी इमारत उभी केली असली, ज्ञानाचं मंदिर उभं केलं असलं, तर यामागे गावकऱ्यांनी वाळूची मला फार मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचं धन्यवाद मानतो. तसेच ही शाळा उभी करताना या शाळेतनं ज्यावेळेला मी बाहेर पडलो गावातून 2003 साली, त्यानंतरचा प्रवास असाच खरतरत व्यवसाय करत असताना बऱ्याच अडचणी येत गेल्या. मी माझ्या व्यवसायात 9 व्यवसाय चालू करून बंद केले. ही मी आणि त्याच्यानंतर आता 8 ते 9 व्यवसाय चालू आहेत. हे माझा मोठीपणा सांगण्यासाठी मी बोलत नाही, तर यातून लहान मुलांनी, चिमुकल्यांनी काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. आणि तुम्ही जिद्द, चिकाटी आणि कष्टावर नशिबाला सुद्धा तडा देऊन आपलं नशीब फुलवू शकता. या निमित्तानं मी या चिमुकल्यांना संदेश देईन की तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जात असताना कष्ट हे प्रत्येकाला संघर्ष ठरलेला आहे. संघर्षातून कोणालाही सुट्टी नाही. त्यामुळं प्रत्येकानं कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे. आणि कष्ट केल्याशिवाय आज ह्या जगात कुठेही काय मिळत नाही. नशीब हे फक्त आपण निमित्त मानतो. सायकल दुकानचं याच गावात मी सायकलचं दुकान 2 वर्ष चालवलं. त्याच्यानंतर व्यवसाय निमित्त बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर जी प्रगती झाली त्यातलाच काहीतरी खारीचा वाटा आपण समाजाला द्यावा आणि आपली समाजाची बांधिलकी काहीतरी आपण देणं आहे. ह्या विचारानं ही इमारत उभा करण्याचा माझ्या मनात मानस आला. आज सांगायचं म्हणजे माझी
पाठीमागचं आईच्या बाबतीत एक अशी छोटीशी गोष्ट घडली की आईला एक आजार झाला. त्याच्यानंतर आई माझी 20 वर्षानंतर मी माझ्या समोर पाहतोय, कारण की आईला म्हणजे कॅन्सर सारखा आजार झाला होता. 20 वर्षाच्या पाठीमागं 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर होता. वडिलांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं की आईचं अडचणी आहे, थोडं आयुष्य फार कमी आहे. पण आज मला एक सांगायचा अभिमान वाटतो की जशी माझी आई शाळा आहे तशीच माझी एक आई आहे. तर तिच्या नावाचा कुठेतरी शाळेसमोर नामोल्लेख लागलाय. ही माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी एक भाग्याचा दिवस आहे. आणि हे सगळं फक्त आणि फक्त गावातील लोकांच्या सहकार्यानं, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या प्रयत्नानं आज ही इमारत उभी राहिली आहे. भविष्यात सुद्धा मी माझ्या गावासाठी असेच समाजकार्य करण्याचा मानस कायम चालू ठेवीन. आणि या एक सगळं करत असताना बऱ्याच लोकांचे हातभार लागले आहेत. गावातील अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष किंवा ज्यांच्याकडून ही इमारत करत असताना सहकार्य झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो. आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद. जय जय महाराज. जितेंद्रजी, आपण तसंच उभं राहायचं आहे. तानाजी कदम आणि मित्रपरिवार आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देत आहेत. तुमच्या आयुष्यातले तुमचे आई वडील विठ्ठल रुक्मिणी समानाचं आहे आणि म्हणून ही प्रतिमा या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि आता याच्यानंतर रत्नमाला आई आणि त्याचबरोबर विभुरावजी मोहिते, जितेंद्र मोहिते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक सुंदर विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन या कुटुंबाचा केला जाणारा सन्मान, मला वाटते वारीत गेल्यानंतर टाळी वाजवावी, रामकृष्ण हरी म्हणावं, ती टाळी विठ्ठलापर्यंत पोहोचते. ती वाजणारी टाळी रुक्मिणीपर्यंत पोहोचते. चंद्रभागा तीरावरती सात्विकतेचा साक्षात्कार होतो आणि मनुष्य जन्मा तुझी कहाणी चंद्रभागेमध्ये विरहून जाते. असा हा सुंदरतेचा क्षण. शकील मुल्ला पण या ठिकाणी सोबत आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. चला, एक जोरदार काही पुन्हा एकदा या सुंदर क्षणासाठी आपल्यामधून या ठिकाणी होत्या. आणि यानंतर